नमस्कार. या आधीच्या ब्लॉगमध्ये आपण कानिफनाथांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले. तिथून आपण जातोय 17-18 किलोमीटरवरती असलेल्या मोहटा देवी मंदिरामध्ये. रेणुका मातेने अनेक अवतार घेतले. त्याचपैकी एक अवतार म्हणजे मोहटा देवी. या मंदिराबद्दल आख्यायिका अशी सांगितली जाते की अनेक वर्षापूर्वी हा परिसर दुष्काळग्रस्त होता. पाऊस नसल्यामुळे शेतीच्या कामात अनेक अडचणी येत होत्या. या परिसरातील लोकांनी रेणुका मातेची प्रार्थना केली. अश्विन शुद्ध एकादशी दिवशी रेणुका मातेने या डोंगरमाथ्यावर अवतार घेतला आणि त्या दिवशी भरपूर पाऊस पडला. त्याच दरम्यान एक शेतकरी सरपण शोधण्यासाठी डोंगरमाथ्यावर गेला होता. त्या ठिकाणी त्याला देवीच्या मूर्तीचे दर्शन झाले. पुढे गावकऱ्यांनी त्याच ठिकाणी देवीचे छोटेसे मंदिर बांधले. हे मंदिर मोहटा गावामध्ये असल्यामुळे या देवीला मोहटा देवी नाव पडले. मोहटा देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध झाली. हजारो भक्त या देवीच्या दर्शनाला येऊ लागले. आज त्याच छोट्याशा मंदिराच्या जागी हे भव्य दिव्य मंदिर उभे आहे. या मंदिराची रचना श्रीयंत्राच्या आकाराची आहे. या मंदिरामध्ये देवीला नवस करून भाविक आपल्या इच्छा पूर्ण करून घेतात. या मंदिरामध्ये मोहटा देवी सोबतच आपल्याला 64 योगिनींचे देखील दर्शन घडते. अहिल्यानगरमध्ये कधी आलात तर मोहटा देवीचे दर्शन नक्की घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला
तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.